वीर हनुमान की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। भारत माता की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। सुपुत्र संसारी कुळासी मंडळ। सुपुत्र संसारी कुळासी मंडळ। वंशपुत्र हरी भक्त। वंशपुत्र हरी भक्त। सुपुत्र संसारी कुळासी मंडळ। सुपुत्र संसारी कुळासी मंडळ। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं सवशिष्टकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। सर्व देवदेवतांना प्रणाम करून आणि सर्व श्रोत्यांबद्दल आदरभाव व्यक्त करून निरूपणाला सुरुवात करू।
निरूपणासाठी घेतलेला अभंग हा श्री समर्थ रामदास स्वामींचा आहे. या अभंगात समर्थ रामदास मुलांबद्दल बोलतात. चांगले अपत्य त्या कुळाला लांबून ठरत असते. त्याच्यामुळे त्याचे कुळ, त्याचे आई वडील व त्याचे आडनाव हे सर्व काही चांगल्या अर्थाने लोकांना माहीत होत असते. या न्यायाने आपल्या मुलाचे वागणे कसे असावे हे शिकवण्याचे कार्य श्री समर्थ रामदास लोकशिक्षक या नात्याने करीत आहेत व आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देत आहेत. चांगला पुत्र किंवा कन्या त्या कुळाला भूषण ठरतो, आठवा ठरते. स्वतःच्या प्रपंचातील यश, सामाजिक जीवनातील लोकसेवा तसेच भगवंताची केलेली भक्ती या परिपूर्ण मानवाच्या मानवत्वाचे दर्शन घडवणाऱ्या कर्तव्यानंतर त्या संपूर्ण वंशाचाच उद्धार झालेला असतो. अर्थातच त्या मुलाचाही उद्धार होतोच. याशिवाय वडिलांकडील 21 व आईकडील 21 अशा एकूण 42 पिढ्यांचा उद्धार या मुलाच्या सदर्शनाने होतो. त्याचे जीवन जगालाही मार्गदर्शक ठरते. असा स्वतःचे कुटुंब, समाज व जगाच्या कल्याणासाठी जो कष्ट करतो त्यालाच सुपुत्र म्हणते जाते. याऐवजी ज्यांचे जीवन केवळ स्वार्थात आणि अप्पलपोटेपणात खर्च होते त्यांना संतांनी पापी असे म्हटले आहे. जे पापी आहेत, वाईट आहेत, ते ईश्वराला मानत नाहीत आणि म्हणून कर्तव्यच्युत होतात आणि दुर्दैवी ठरतात. ना स्वतःचा उद्धार करतात नाही कुळाचा. त्यांचे जीवन व्यर्थ आहे आणि म्हणूनच सदाचारावर, सन्नीतीवर, चांगुलपणावर आणि कर्तव्य दक्षतेवर ज्यांनी भाव ठेवला त्यांच्यावर देव कृपा करतो. समर्थ म्हणतात की मुलांनी केवळ स्वार्थाने वागू नये. दास म्हणे माव कामाने. आई बाप वाळवंटात चाललेले आहे. चटाचट पाय भाजत आहेत. माथ्यावरील सूर्य तापलेला आहे आणि सूर्याकडून उष्णता घेतलेली वाळू ही सूर्यापेक्षाही जास्त चटके देत आहे. वडील पुढे चाललेले आहेत. त्यांच्या मागोमाग आई चालली आहे. आईच्या खांद्यावर एक 6 ते 7 वर्षांचे मूल आहे. आईला चालवत नाही कारण डोक्यावर शस्त्राण नाही, पायात पादत्राण नाही. मुलगा सांगतोय, अगं आई तुला त्रास होतोय, मला खाली उतरव. नाही रे बाळा, वाळू खूप गरम झाली आहे, तुझे पाय भाजतील ना. अगं आई पण तुझे पाय नाही का भाजत, सोड ना मला. मुलाने दंगामस्ती केली आणि आईच्या खांद्यावरून खाली उडी टाकली. अरे आता थोडा वेळ त्यांच्याकडे जा बरं, अशी आई म्हणाली. आई वडील कोणी आपल्याला पकडू नये म्हणून मुलगा धावत सुटला. एक फरलांगवर धावत गेला आणि त्याला तहान लागली. कुठेतरी पाणी प्यायला मिळाले पाहिजे. घशाला खूप कोरड पडली आहे. दूर अंतरावर 2 नारळाची झाडं, 2 आंब्याची झाडं, एखादं वडाचं झाड अशी झाडी दिसली. गवताने शाकारलेल्या 2 झोपड्या पण दिसल्या. 1-2 बाकडी तिथे मांडली होती आणि 2-4 माणसे तिथे बसली होती. एक माणूस त्यांना भांडं भरून काहीतरी देत होता. ही माणसे बहुधा पाणी पित असावीत असे त्या मुलाला वाटले. एवढे त्याला कळलं आणि आपण तिथे गेलो तर आपल्याला नक्कीच पाणी प्यायला मिळेल असं त्याला वाटले. तो धावतच तिकडे गेला कारण तहान फार लागली होती. तिथे गेला तर खरंच तिथे पाणीच पित होते. त्याने त्या माणसाला जाऊन विचारले, काका एक भांडभर पाणी प्यायला मिळेल का मला? मला खूप तहान लागली आहे, घशाला कोरड पडली आहे, द्याल का भांडभर पाणी मला? तो माणूस म्हणाला, बाळा बसा, तुला प्यायला पाणी देतो. त्या माणसाने पाण्याचं मोठं भांडं घेतलं. सुंदर स्वच्छ मडक्यातील पाणी, त्यात त्याला बाळ्याचा वास. पाण्याचं मोठं भांडं ते मुलाच्या हातात दिलं. मुलाने पाण्याचं भांडं ओठाजवळ नेलं. ओठाच्या उंबरट्याच्या आत पाणी जाईल एवढ्यात त्याला एक प्रश्न पडला. त्याने त्या माणसाला विचारलं, का हो, हा आश्रम कोणाचा आहे? बाळ, हा आश्रम नाही, ही प्याऊ आहे, पाण पोई आहे. एका श्रीमंत माणसाने गोरगरिबांची पाणी पिण्याची सोय व्हावी म्हणून ही पाणपोई घातली आहे. घे बाळ, पाणी पी, आणखी लागलं तर मी देतो. हा, ही पाणपोई आहे हे शब्द ऐकताच त्या मुलाने पाण्याचं भांडं खाली ठेवलं. पाणपोईवर पाणी पिण्यासाठी माझा जन्म नाही, मी राजाचा मुलगा आहे. त्या मुलाचं नाव होतं रोहित आणि आई वडील राजा हरिश्चंद्र आणि राणी तारामती. मुलगा असा असावा, सुपुत्र संसारी कुळासी मंडळ. आज असा मुलगा शोधूनही सापडेल का नाही हे माहीत नाही. पाणी पिण्याची इतकी तहान लागलेली असताना सुद्धा मी कोण आहे, माझं कुळ काय, माझे आई वडील कोण, ही फुकट वस्तू घेण्याचा मला अधिकार नाही हे मुलांना लहानपणीच कळले पाहिजे. तो माणूस म्हणाला, अरे बाळा, नियम हे मोठ्यांसाठी असतात, लहान मुलांनी इथे पाणी पिलं तरीही चालेल. त्यावर रोहित म्हणाला, काका
भूक लागल्यावर सिंहाचा चावा कधी गवत खातो का? तात्पर्य, ही अस्मिता, हा स्वाभिमान, हा लहानपणी जागृत व्हायला पाहिजे. मी कोण आहे, माझे आई वडील कोण, माझं कुळ कोणतं आहे, त्यापेक्षा मी मोठा होईन आणि माझ्या कुळाचं नाव मोठं करीन. काहीतरी देशाचं काम करीन, देवाचं कार्य करीन, असा निश्चय लहानपणीच व्हावा. श्री रामचंद्रांनी लहानपणीच ठरवलं, मी दुष्टांचा नाश करीन आणि सज्जनांना सुखी करीन. श्री कृष्णांनी लहानपणीच ठरवलं की मी कंसाचा वध करीन आणि मथुरावासियांना त्याच्या अत्याचारापासून मुक्त करीन. ही दोन उदाहरणे जिजाबाई शिवबांना नेहमी देत असत. श्रीरामाने रावण वधिला लढूनी, वानरावीर बनवूनी, घे स्वतंत्रता कंसाच्या पासूनी, गोविंद गोप समगुनी, तुझसा वीर होशील का, तलवार करी धरशील का, मेळवी मावळे कडिका, रणीव धावया देश शत्रूंचा मेळा, सुंदरा निज स्नेहाळा, सुंदरा निज स्नेहाळा, सुंदरा निज स्नेहाळा. सुपुत्र संसारी कुळासी मंडळ, सुपुत्र संसारी कुळासी मंडळ, सुपुत्र संसारी कुळासी मंडळ, वंश उद्धरण हरी भक्त, वंश उद्धरण हरी भक्त, सुपुत्र संसारी कुळासी मंडळ, सुपुत्र संसारी कुळासी मंडळ, कुळासी मंडळ, कुळासी मंडळ. आता आपण कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडा रामनामाचा जप करूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. रत्नाकर त्रिपाठी, रत्नाकर त्रिपाठी, पंडित तिकवापुरी सरातसे, सुत असती चारतया, सुत असती चारतया, चिंतामणी वडील राजभाट असे रामा, राम राम हरे हरे, राम 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 राम, सीतापते राम राम, राम राम हरे हरे, राम राम, राम राम हरे हरे, राम राम.
काठावर त्रिविक्रमपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात रत्नाकर त्रिपाठी नावाचे एक विद्वान न्यायशास्त्र निपुण आणि उत्तम ज्योतिषी राहत होते. त्यांना 4 मुलं होती. पहिला मुलगा चिंतामणी दिल्लीच्या औरंगजेब बादशाहकडे नोकरीला गेला होता. 3 नंबरचा मुलगा भूषण अत्यंत कोडकर व्रात्य असा मुलगा होता. शाळेत जायचा नाही, अभ्यास करायचा नाही, दिवसभर उन्हाळका करीत गावभर वणवण फिरत राहायचा. स्नान संध्या देखील काही नाही. कोणी कितीही काहीही बोलले तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. एक दिवशी प्रसंग असा घडला. दुपारी 12 ते 12:30ची वेळ. जेवायची पाने घेतली होती. वडील बंधू सर्व जेवायला बसले, पण भूषणचा मात्र काही पत्ता नव्हता. वडील म्हणाले, अरे भूषण आला नाही अजून, बोलवा बरं त्याला. भूषण आला, हातपाय धुतले आणि जेवायला बसला. वडील कवळे घेता म्हटले आणि सर्वांनी जेवायला सुरुवात केली. इतक्यात भूषणच्या डोक्यात एक खोडकर कल्पना आली. त्याने आपल्या पानातील मीठ घेतले आणि बाजूला बसलेल्या भावाच्या पाण्याच्या तांब्यात टाकले आणि तो म्हणाला, अहो वहिनी, मला मीठ वाढायचे राहून गेले. वहिनींनी वाढले असे म्हटले, परंतु भूषणने नकार दिले. तेव्हा वहिनींनी मीठ वाढले. पुन्हा भूषणने तसे केले. पुन्हा वहिनींनी मीठ वाढले. तिसऱ्यांदा भूषणने तसेच केले आणि तो म्हणाला, अहो वहिनी, तुम्ही वाढता वाढता असे म्हणते आहात, पण वाढायचेच विसरून जात आहात. आता मात्र वहिनी रागावल्या. त्या म्हणाल्या, अहो भावजी, 3दा मीठ वाढले तरी नाही कसे काय म्हणता? 15 वर्षांचे वय झाले. दिवसभर उन्हाळ्याखाली गावभर म्हणून फिरत राहायचे. शाळेत जायचे नाही, अभ्यास करायचा नाही, काही कामाचा उपयोग नाही. अहो भावजी, पानातील सर्वात स्वस्त चिन्ह असतो कोणता? तर ते मीठ. मीठ ते काय? आणि त्यावरून तुम्ही मला इतके बोलता आहात? इतके मोठे वाढलात, अगोदर काहीतरी मिळवा. भांडण वाढतच चाललं होतं. अहो वहिनी, मी काय तुमच्या पदरचं खात नाही, मी माझ्या भावाने मिळवलेलं खातो आहे. लाज नाही वाटत मी माझ्या भावाच्या पदरचं खातो म्हणायला? खाता तर खाता आणि त्यावर वर तोंड करून बोलता. बेशरम, जेवायचं असेल तर जेवा, नाहीतर चालायला लागा. असू दे अन्न शिवणे वडिलांचेही, असे समर्थ म्हणतात. मीठ मिळवायची अक्कल नाही आणि फुकटचं खायला आलो. अगोदर काहीतरी मिळवा आणि मग जेवा. 15 वर्षांचे घोडे झाला आहात. तीक्ष्ण शब्द बोचती मनास होती वेदना. तीक्ष्ण शब्द बोचती मनास होती वेदना. तप्त तैल करणी जणू दासाहिना मना. तप्त तैल करणी जणू दासाहिना मना. कसा उठोनी चालला तदात या उपेक्षुनी. कसा उठोनी चालला तदात या उपेक्षुनी. बोलती कुणास भीती दावितीच गरजुनी. बोलती कुणास भीती दावितीच गरजुनी. गरजुनी गरजुनी गरजुनी. भूषण न जेवताच पानावरून उठला. हात धुण्यास आत गेला. तोच बहिणी म्हणाल्या, हा इकडे नाही हात धुवायचे, बाहेर जाऊन धुवा. ठीक आहे, मला घरात हात धुण्याचा अधिकार नाही का? बाबा येतो मी. रागारागातच भूषण बाहेर गेला. यमुनेच्या काठावर हात धुतले. डोक्यात एकच विचार, मी शिकणार, मोठा होणार. शीघ्र कोपे भूषण निघाला आला यमुना तीरी. शीघ्र कोपे भूषण निघाला आला यमुना तीरी. विद्या मिळवून ज्ञानी होईन. विद्या मिळवून ज्ञानी होईन. तरी परतणे गये रामा. तरी परतणे गये रामा. साधूजी राजा राम गाऊजी. बहिणीचे शब्द जिव्हारी लागले. यातना असह्य झाल्या. कोणालाही न सांगता तडक तसाच निघाला. बहिणी मनात म्हणत आहेत, जा हवी तिकडे, भीती कोणाला दाखवत आहात? मोठ्याने आवाज काढला म्हणजे सर्व काही झाले काय? मी नाही भीत तुमच्या आवाजाला. त्या काळात हिमालयाच्या पायथ्याला अनेक पाठशाळा असत. शेकडो विद्यार्थी त्या पाठशाळेत शिकायला जात. अशाच एका पाठशाळेत मसल दरमसल करीत भूषण आला. 15 ते 16 वर्षांचे वय, सतेज देहयष्टी. आला आणि गुरुजींना नमस्कार केला. या बसा, गुरुजी म्हणाले. कोण आपण? कुठून आलात? माझं नाव भूषण, मी त्रिविक्रमपूरचा राहणार. त्रिविक्रमपूर?
अहो तिथे रत्नाकर त्रिपाठी नावाचे गृहस्थ आहेत. सूर्यासमान तेजस्वी, विद्वान, ज्योतिषी, सर्व शास्त्रात पारंगत असे रत्नाकर त्रिपाठी माहित आहेत तुम्हाला? अहो केवढा त्यांचा अधिकार. माहित आहे ते, आणि मी साध्याही होतो. आता गेलात ना की त्यांना आमचा नमस्कार सांगा. हात जोडून भूषण म्हणा, मी त्यांचाच मुलगा, माझे ते वडील. अरे बाबा, पण तुम्ही का आला होता? गुरुजी, मी तुमच्याकडे शिकण्यासाठी आलो आहे. भूषणला आज समजलं, आपले वडील इतके विद्वान असताना मी त्यांच्याकडून काहीही शिकलो नाही. कर्मदरिद्री निघालो, धिक्कार असो माझा. म्हणजे तुम्ही रत्नागिरी त्रिपाठींचे चिरंजीव? वा, फारच छान झालं. ते शिकायला आलात हेही उत्तमच आहे. बरं, कुठपर्यंत अध्ययन झाले आपलं? न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, पूर्वमीमांसा वगैरे 6 शास्त्रे तर झाली असतीलच म्हणा. डोळ्यात पाणी आलं आणि भूषण म्हणाला, नाही गुरुजी, मला मुळापासून शिकायचं आहे, सर्वच अध्ययन करायचं आहे. तरी पण निदान कौमुदी तरी झाली असेल. विश्वकोश, अमरकोश, मेदिनी वगैरे 6 कोश झाली असतील. नाही गुरुजी, मला पहिल्यापासून अध्ययन करायचं आहे. अरे पण तुमचं झालं तरी काय आहे ते तरी सांगा आम्हाला. गुरुजी, मला काही येत नाही. साधी रामरक्षा पण नाही येत. वय काय तुझं? 15 संपून श्रवा लागले. खरं सांगू, राग मानू नकोस, पण आत्ता विद्या येणार नाही. माझ्या मित्राचा मुलगा तू, त्यांच्यासारख्या विद्वानाच्या पोटी जन्म घेतलास आणि काही नाही म्हणतोस. केवढं रे दुर्दैव तुझं. वावटर सुटून आपण त्यामध्ये सापडून उडून जावं किंवा पृथ्वी दुभंगून आपण त्यामध्ये गडपावं असं भूषणला वाटलं आणि रडू आलं. विद्यानाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोगकरीश सुखकरी विद्या गुरूणां गुरु विद्या बंधुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं विद्या राजसुपूजितान् तु धनं विद्या विहीनः पशु जगदंबा माता की जय. गुरुजी, मला शिकायचंय. हे बाळा, पण आता विद्या येणार नाही. वय वाढलं तुझं. माझ्या वर्गबंधूंचा मुलगा तू. तुझी तरी नोकरी कर आणि पोट भर, परंतु आता विद्या येणार नाही. गुरुजी, मला तुमच्याकडे केर काढायला ठेवा, पाणी भरायला ठेवा, पण मला परत पाठवू नका. मी तुमच्याकडे अन्नावरही काम करेन, आपली सेवा करीन, पण मला जा म्हणू नका, परत पाठवू नका. इतकेच गीत घाला. स्वीकारा मजला गुरुवरा, स्वीकारा मजला गुरुवरा, बहुनिष्ठेने करीन सेवा, विद्या द्यावी मजला देवा, प्रार्थित से मी अनन्य भावा, प्रार्थित से मी अनन्य भावा, उद्धारा मजला गुरुवरा, स्वीकारा मजला. जगती मजला नाही कोणी, जगती मजला नाही कोणी, बंधू सर्वही बहुतची ज्ञानी, ज्ञानहीन हा नमितो चरणी, ज्ञानहीन हा नमितो चरणी, कृपा करा मजला गुरुवरा, स्वीकारा मजला गुरुवरा, स्वीकारा मजला, स्वीकारा मजला, स्वीकारा मजला. आता धुपाची जेवायची वेळ झाली आहे. जेवायची पाने घेतली आहेत. अरे बाळांनो, ह्याला पण तुमच्यासोबत घेऊन जावा. हा आपला पाहुणा आहे. अतिथी म्हणून भूषणला पहिल्या पानावरती बसवलं. सर्व काही पाडून झालं. त्रिसुवर्ण मंत्र म्हटलं आणि भूषण जेवायला सुरुवात करणार तो त्याला पानात मीठ दिसलं. बहिणींचा चेहरा दिसला. लाज नाही वाटत जेवायला?
लाज नाही वाटत जेवायला? काही काम करायला नको आणि नुसतं फुकटचं खायला हवं. जा निघून. हे आठवलं. भूषण पानावरून उठला. गुरुजी म्हणाले, अरे का रे उठलास? नको नको, मी वाढायला मदत करतो. भूषणने सबंध पंगत वाढली, पत्रावळी उचलल्या, वाट्या भांडी उचलली, सर्व कामे केली. आणि आता गुरुजी म्हणाले, अरे आता ह्या पंक्तीला तरी बस. पण गुरुजी, आपण केव्हा बसता आहात? मी तिसऱ्या पंक्तीला बसतो आहे. मी तुमच्यासोबतच बसतो, असं भूषण म्हणाला. पुन्हा एकदा भूषणने सबंध पंगत वाढली, वाट्या भांडी घासली, सर्व कामे केली आणि आता तिसऱ्या पंक्तीला जेवायला बसलो. मनात म्हणतो आहे, मी आता काम केलं आहे म्हणून मला जेवायचा अधिकार आहे. असेच दिवस जात होते. दिवसभर सगळं काम करायची, लांबून मुलांचा अभ्यास ऐकायचा. रात्र झाली आणि मुलं झोपली की त्यांची पुस्तके घेऊन वाचायची. मनाला एकच तळमळ लागली होती, शिकायचं आणि मोठं व्हायचं. 16 वर्षांचा अभ्यासक्रम सतत अभ्यास करून 5 वर्षात भूषणने पूर्ण केला. गुरुजी खुश झाले, प्रसन्न झाले. म्हणाले, भूषणा, तू वडिलांचं नाव राखलंस हा. आज भूषण आश्रम सोडून जाणार होता. आला तेव्हा काही येत नसलेला भूषण आज पंडित होऊन बाहेर पडणार होता. सर्वांचीच मर्जी त्याने संपादन केली होती म्हणून त्याने जाण्याबद्दल आज सर्वांनाच उदास वाटत होते. सहवासाचाच हा परिणाम होता. निरोप समारंभ झाला. गुरुजींनी सत्कार केला. अंगावर शाल घातली, बोटात अंगठी घातली आणि गुरुजी म्हणाले, खरंच हा मुलगा विशेष आहे, मेहनती आहे, जिद्दी आहे. शिकण्याची तळमळ होती म्हणून केवळ 5 वर्षात संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला. मुला विजयी भव, कल्याणमस्तु, शुभास्ते पंथानः असा आशीर्वाद दिला आणि भूषण सर्वांचा निरोप घेऊन निघाला. आता तो 20 ते 21 वर्षांचा झाला होता. प्रकृती उत्तम, मुखावर विद्वत्तेचे तेज होते. प्रथम त्याच्या मनात आले, दिल्लीला जाऊन वडील भावांना चिंतामणीला भेटून यावं. 5 वर्ष घर सोडून झाली. रागावून घरातून निघालो. सर्वजण काळजी पण करत असतील. आता तो मोठा झाला होता, विद्वान झाला होता. अनायासे सर्व खुशाली कळेल म्हणून दिल्लीला आला. चिंतामणीच्या समोर उभा राहिला. त्याने त्याला ओळखलं नाही. कोण आपण? झटकन भूषण खाली वाकला आणि त्याने आपल्या भावाच्या पायाला घट्ट मिठी मारली. भैया, भैया. कोण? भूषण तू? अरे होतास कुठे? आम्ही तुझा खूप शोध घेतला पण तू कुठे आम्हाला सापडला नाहीस. केवढा ताडमाड वाढलास रे. खरंच कुठे होतास? बस हा, आता गोड पाणी घे आणि इथेच राहा हा. भैया, भाभी कैसी है? का रागावलास का रे तिच्यावर? नाही भैया, त्यांच्यामुळे तर मला जीवनाला दिशा मिळाली. त्यांनी माझ्या डोळ्यात अंजन घातलं. त्यांनी माझ्यावर अनंत उपकार केले आहेत. त्यांच्यावर मी कसा रागावू? भैया, बाबा कसे आहेत? आता थकलेत, जास्त बाहेर फिरत नाहीत. ते सारखी तुझी आठवण काढत असतात. भूषण म्हणाला, भैया आता दक्षिणेकडे जाणार, शिवाजी राजांकडे जाणार. नाही भूषण, मी तुला जाऊ देणार नाही. नाही, मी जाणार. मी तुला जाऊ देणार नाही. आता आपण दरबारात जाऊया. नवीन कपडे दिले, डोक्याला पागोटे, कपाळाला गंध, गळ्यात मोत्याची माळ घातली. चला दरबारात, तुला तिथे नोकरीला लावतो. अरे पण दादा, नाही, आता काही बोलायचं नाही. तू एवढा शिकलास, मोठा झालास, तुला तिथे चांगला पगारही मिळेल. दोघे दरबारात आले. बादशाह स्थानापन्न झाला. सर्वांनी बादशाहला मुजरे केले आणि आता बादशाह म्हणाला, वजीर, इतके भाट दरबारात कशाला? त्यांचा उपयोग काय? ते काय काम करतात? वजीर म्हणाला, हाविल, परवदिगार, हे आपले स्तुती करतात, आपले गुणगान गातात, आपले चरित्र सांगतात. इनकी जरूरत है? ये क्या तारीफ करते हैं हमारी?
हमारी सच्ची तारीफ करने वाला, सच्चा चरित्र कहने वाला कोई है? जैसा है वैसा कहना चाहिए। सर्व कवि एकदम खुश झाले। भूषण म्हणाला, मैं कर सकता हूँ, मैं आपका सच्चा चरित्र कहने को तैयार हूँ। बादशाह ने पाहिले, ये कौन है? नया दिखता है। हुजूर, ये एक नया पंडित है, इनका नाम है भूषण। ये अपने चिंतामणि जी का अनुज है। अच्छा अच्छा, ठीक है, तो आप हमारा चरित्र कहोगे? हाँ जरूर कहूंगा, लेकिन मेरी एक शर्त है। कौन सी शर्त? अभय चाहिए। क्या अभय चाहिए? हाँ अभय चाहिए। बोलो बोलो, चरित्र बोलो। स्वामी कुटुंबात लाबाप तुझा शहाजान तू कैद केले तया, दारा तुझा ज्येष्ठ बंधू असोनी तया कैद केले न आले दया। विश्वासी येना मुरादास तेव्हा पुराणावरी हात तू ठेविला, औरंगजेबा असे पाप केले तया कैद केले न आली दया। पापी स्वयंरूप तुझी असोनी प्रभाती बघत ध्यान आरंभिले, दारा दिली त्या तू ठार गेले, पित्याचे शिरच्छत्र ही हारिले। केली किती गोत्र हानी कथी मीन खोट्या जनांना शिरी घेऊनी, केली किती गोत्र हानी कथी मीन खोट्या जनांना शिरी घेऊनी। मार्जार भक्षुनी या मूषकांना, तपोनी पुन्हा बैसले आसनी, तपोनी पुन्हा बैसले आसनी। हाँ हाँ बस करो, खामोश, इसकी कत्ल करो, असं म्हटल्याबरोबर 5-10 शिपाई धावून आले। पण इतक्यात वजीर म्हणाला, जहापना, आपने इसको अभय दिया है, इसलिए इसका कत्ल करना ठीक नहीं। हे सर्व चालू असताना चिंतामणी नुसता थरथर कापत होता भीतीने। ह्याला आता इथेच मारायचं का काय, असे त्याला वाटत होते। घरी आल्यावर भूषणने चिंतामणीला नमस्कार केला आणि मी दक्षिणेकडे जाणार असे सांगितले। हिंदुत्वाची चाड असलेला आणि स्वातंत्र्याची किंमत असलेला असा शिवाजी राजा हा एकच आहे। हे 1664 साल। भूषण महाराष्ट्रात आला, रायगडाच्या पायथ्याला थांबला। आता रात्र झाली, जवळच तो एका दगडावर विसावला। आता रात्र झाली आहे, तेव्हा सकाळीच आपण गड चढूया असा त्याने विचार केला। जवळच त्याने सतरंजी टाकली आणि त्याच्यावर विसावणार इतक्यात 50 ते 60 घोडेस्वार तिथे दौडत येताना त्याने पाहिले। घोडेस्वार त्याच्या इथे थांबले। त्यातील मोरक्याने बाहेर येऊन त्याला विचारले, कोण तुम्ही, कुठून आला? भूषण माझं नाव, मी उत्तरेकडून आला आहे। काय करता हो तुम्ही? काव्य करते। कवी आहे कवी। काय जेवायला वगैरे मिळतं का तुम्हाला? भूषण म्हणाला, असे अनेक तुमच्यासारखे असतील, त्यांना मी जेवायला घालीन, पण तुम्ही काय करता? आम्ही दरोडेखोर, चोऱ्या, दरोडे, लुटमार हाच आमचा धंदा। आम्ही तुमच्यासारखी फालतू काव्य नाही करत बसत, पराक्रम करतो, पराक्रम। तुमचा पराक्रम तुमच्या तलवारीत, माझा लेखणीत। एका काव्याच्या फटकाऱ्यात तुमच्यासारखे हजारो वेद निर्माण करतो आम्ही। तुमच्या तलवारीने केलेली जखम ही बरी होऊ शकते, पण आमच्या काव्याची जखम ती तर कायम राहते। असं मग दाखव रे पराक्रम। एवढा तोंड वर करून बोलतोच आहेस तर मग दाखव पराक्रम, असं म्हणल्याबरोबर त्याने गचकन आपली तलवार काढली आणि भूषणच्या छातीला लावली। भूषणने ती तलवार एका बोटाने बाजूला काढली। या तलवारीची भीती तुम्ही मला दाखवू नका। तुमच्यासारखे हजारो वीर आणि त्यांची तलवारी म्यान करण्याची ताकद आहे आमच्यात। असं काव्य करतोस, मग कर बरं आमच्या शिवाजी राजांवर एखादं काव्य। माहित तरी आहे का तू शिवाजी राजा तुला? नाही, पण कीर्ती ऐकून आहे। पण ती कशी? कारण कीर्तीचा सुगंध हा सर्वत्र पसरत असतो। त्यांनाच तर पाहायला जातोय मी। काय ओळख वगैरे आहे? नाही, पण खात्री आहे, कारण ते गुणीजनांचे चाहते आहे। बरोबर। आणि भूषणने शिवगावणीतील पहिलं काव्य इथे रचलं।
वाग्देवी उमे कालिके आदिशक्ति शिवानंदिनी भक्त कल्याणिनी चंडासुरच्छेदिनी भद्रकाली निशंभासुर प्राण संहारिणी दाक्षायणी शैलराजेन्द्र कन्ये जगत्स्वामिनी राजराजेश्वरी कुळाची भवानी तुला प्रार्थितोहा शिवाजी रणी दे जय स्वामिनी शिवाजी रणी दे जय स्वामिनी शिवाजी रणी दे जय स्वामिनी भगवती तुळजा भवानी माता की जय। वाह, छान काव्य आहे। दुसऱ्या दिवशी भूषण रायगड सोडला विचार करतो आहे कसा असेल हा राजा ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ज्याच्यामुळे स्त्रियांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कपाळावरील कुंकू हे कायम राहील, ज्याच्यामुळे पुरुषांच्या कपाळावरील गंध आणि डोक्यावरील शेंडी ही कायम राहील। मला त्याला पाहण्याची फार उत्सुकता आहे। भूषण गडावर आला, मुख्य महाद्वारापर्यंत तो पोहोचला। मुख्य दरवाजा बंद होता, दिंडी दरवाजा उघडा होता। दिंडी दरवाजापर्यंत येईल तोच दिंडी दरवाजा बंद होऊन मुख्य दरवाजा उघडा झाला। दरवाजातील पहारेकरी त्याला मुजरा देत आहेत का? ते सर्वांचेच स्वागत अशा रीतीने करतात का? भूषण आत आला, राजांना भेटायला दरबारात जाईल तोच खुद्द शिवाजीराजे 4 पायऱ्या खाली उतरून भूषणला भेटायला आले। या 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 भूषण या, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो। आता तर ह्याला फारच नवल वाटत होते, हे मला कसे काय ओळखतात? राजांनी तुझा हात धरला आणि म्हणत आहेत यावे हो यावे 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 हो यावे यावे शिवरायांनी स्वागत केले यावे हो यावे 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 हो यावे यावे अमुचा शूरत्वाला द्यावी नामी कवित्व शक्ती द्यावी नामी देशभक्तीचे कुंकुम तुम्ही पाणी हो यावे 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 हो यावे 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 हो यावे यावे हो यावे हो यावे। भूषणने अगदी निरखून पाहिले। काल ज्याने आपल्याला सांगितले की हम सब चोर है तेच हे शिवाजीराजे। राजे भूषणाकडे पाहून हसत आहेत। भूषण जरासा लाजतो आहे। शिवाजीराजे म्हणाले, भूषण आम्ही तुमच्यावर खुश आहोत। कविराज बोला, या सर्व दरबारासाठी एखादं काव्य सांगा। आणि भूषणने एक हात वर करून सर्व दरबारी लोकांना मुजरा केला आणि म्हणाले, इंद्रजनी जंबपर वाडवसु अंबपर रावण स दंबपर जैसे रघुराज है। इंद्रजनी जंबपर वाडवसु अंबपर रावण स दंबपर जैसे रघुराज है। बालवारी बाहपर संबुरति नाहपर जो सहस्रबाहपर राम विजराज है। तेजतिमी अंशपर कानजिमी कंसपर दोमनेश वंशपर शेर शिवराज है। शेर शिवराज है, शेर शिवराज है। सबंध सभा टाळ्या वाजवत नाचू लागले आणि म्हणू लागले, शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है। महाराजांचा राज्याभिषेक भूषणाने पाहिला। औरंगजेबाकडूनही त्यांना राजा हा किताब आला। मुंबईचा इंग्रजी वकील हेनरी ऑक्सेंडेन हा शिवरायांसमोर वाकला हे भूषणाने पाहिलं आणि एक दिवस त्यांनी त्यांना विचारलं
राजा, तू कसा आहेस? अरे 6 पातशाळ्या पायाखाली घालवल्यास आणि एक हिंदवी स्वराज्य निर्माण केलंस. विजापूर गोळकोंड्याचेच काय, परंतु ते औरंगजेबाचे सरदारही तुला घाबरतात. त्यावर शिवराय म्हणाले, जाओ मला या पतीला हराया, सभे माझिया पैज लावूनिया. आसाम वाची नको खंद देशी, चढाई करू सिंधू लंघोनिया. औरंगशाह महानिग्रहितो, पुन्हा सांगती खान त्याला परी. पाठीव कोठे करूचा करीला, न जाऊ शिवाजी बलिष्ठावरी. काबूल खोखंद किंवा बुखारा, खिवा खान तेथील जिंकू बळे. रोमावरी धूम घालून आम्ही, लढायास आता अहो आगळे. औरंगशाह मानिग्रहितो, पुन्हा सांगती खान त्याला परी. मागून भिक्षा भरू पोट आम्ही, न जाऊ शिवाजी बलिष्ठावरी. न जाऊ शिवाजी बलिष्ठावरी. न जाऊ शिवाजी बलिष्ठावरी. भूषण 8 वर्षे रायगडावर राहिला आणि एक दिवस महाराजांना म्हणाला, महाराज, आता घरची आठवण येते. महाराज आपली परवानगी असेल तर आता उत्तरेकडे जायचं म्हणतो. भूषण, जाता म्हणताय तर जा, परंतु पुन्हा येण्यासाठी जा. पुनरागमनायचं, आम्ही तुमची वाट पाहत आहोत. भूषण निघाला. जाताना एकटा होता, अनवाणी दरिद्री होता, परंतु जाताना काय थाट हो. पुढे झेंडा घेऊन हत्ती चालला होता. त्याच्या मागे 25 घोडेस्वार, त्याच्या पाठीमागे पालखीत बसलेला भूषण, त्याच्या पाठीमागे आणखी 25 घोडेस्वार, 400-500 पायदळ, सर्वांच्या पाठीमागे बैलगाड्या आणि सर्वांची सोय व्हावी म्हणून सर्व सामान बरोबर. लवाजम्यासह सर्व निघाले आणि मावळातून बुंदेलखंडात आले. राजे छत्रसाल भूषणच्या समोर आले. कविराज, 4 दिवस येथे मुक्काम करावा इतकीच विनंती आहे. भूषण राहिला. रोज मैफिली, मेजवान्या, नृत्य गायन, गाण्याचा कार्यक्रम. उद्या भूषण निघणार तर छत्रसालाने मोठा सत्कार केला. पोशाख, तलवार, सोन्याची लिखणी हे सर्व काही दिले आणि मग 5 ताटे भरून सुवर्ण मोहरा मागवल्या. तेव्हा भूषण म्हणाला, नाही महाराज, मी या मोहरा घेऊ शकणार नाही. मी शिवाजी महाराजांच्या दरबारातील एक कवी आहे. त्यांनी इतकं दिलं आहे की आता कोणाकडे तोंड पसरून मागायची गरजच नाही. छत्रसाल म्हणाला, कविराज, ही प्रेमाची भेट आहे. नाही महाराज, प्रेमाचे म्हणून पाहुणचार, पोशाख हे सर्व घेतले, परंतु आता हे नको. शिवाजी महाराजांच्या दरबारात इतकं मिळालं आहे की आता आम्हाला इंद्राचा दरबारही तुच्छ वाटतो. कस्तुरी मृग इतर सुगंधांकडे पाहतही नाही. छत्रसालाचा निरोपाय झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता भूषण निघायला पालखीत बसला. इतक्यात पालखीच्या भोयांमध्ये काहीतरी कुसकुस चालली आहे असं त्याला वाटलं. तू पुढे का मी मागे, तू या बाजूला मी या बाजूला असे बोलणे झाले. तू डाव्या बाजूला मी उजव्या बाजूला असे त्याला बोलणे ऐकू आले. बोलण्याचा विषय त्याच्यापर्यंत आला नाही. पालखी चालू लागली आणि बुंदेलखंडाच्या वेशीपर्यंत आली. इतक्यात पहिला बोई झटकन मागे झाला आणि दुसऱ्या बोयाने त्याची जागा घेतली व पहिला बोई भूषणच्या समोर हात जोडून उभा राहिला. भूषणने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तर तो ओरडलाच, महाराज छत्रसाल, हे आपण काय केले? का उचललीत माझी पालखी? कविराज, हा लक्ष्मीने सरस्वतीचा सन्मान आहे. हा लक्ष्मीने सरस्वतीचा केलेला सन्मान आहे. कविराज, मी जर मूळ विषयात आलो असतो तर तुम्ही मला पालखी उचलूच दिली नसती, म्हणून मला हे करावे लागले. मसल दरमसल करीत आता भूषण घरी येऊ लागला. त्याच्या आधी
दिल्लीला जाऊन परत एकदा चिंतामणीला भेटून यावं असं त्याच्या मनात आलं. दिल्लीला आला तेव्हा चिंतामणी दरबारातच होता. तेव्हा त्याने एक नोकराला सांगितलं, माझ्या भावाला माझ्या आल्याचं सांगा. नोकर गेला आणि चिंतामणीच्या कानात सांगू लागला. घुसघुस चालूच होती. इतक्यात बादशाहचे लक्ष तिकडे गेले. वो कोने में क्या गड़बड़ चल रही है? ऐसी कौन सी बात चली है? चिंतामणी थरथर कापू लागला. बादशाह ने नौकराला विचारले, क्या काम था उनके साथ? खाबिंद, परवरदिगार, इनका भाई आया है. कौन सा भाई? वो भूखन, उसको अंदर बोला. भूषण आला आणि बादशाहला मुजरा केला. क्यों शाहीर, आज क्या सुनाओगे? से बादशाह म्हणाले. परवरदिगार, सुनाएंगे जरूर, लेकिन मेरी एक शर्त है. वो मालूम है, अभय चाहिए ना? नहीं खाबिंद, आपको हाथ धोकर बैठना होगा. मैं वीर रस गाने वाला हूँ. आपका हात मूछ पर जाएगा. असं, आणि माझा हात जर का मिशीवर गेला नाही तर जन्मभर मातीच्या घागरीने पाणी भरी तुमच्याकडे. ठीक है, बोलो. भारत में जो राज करे है वह राजे तो फूल है. भारत में जो राज करे है वह राजे तो फूल है, लेकिन आप खाबिंद जान लो. लेकिन आप खाबिंद जान लो, उस पर बैठे भृंग है, उस पर बैठे भृंग है. शाह भृंग राज है, शाह भृंग राज है. शाबास भूषण, आजचा थाळा इथे करायचा आमच्या सोबत, असं बादशाह म्हणाला जेव्हा त्याचा हात लगेचच मिशीवर गेला. नको नको, माझ्यासोबत अनेक लोक आहेत. हत्ती, घोडे, उंट पण आहेत. सर्वांची सोय होईल. बादशहाने सर्वांना सुग्रास भोजन दिले. हत्ती घोड्यांनाही. बादशहाचे निरोप घेऊन आता भूषण निघाला घरी यायला. घरी येत होता आणि त्रिविक्रमपूर गाव दिसू लागले. इतक्यात एक व्यापारी माणूस 100 उंटांवर माल घेऊन जाताना त्याला दिसला. एवढा लवाजमा येताना पाहिला आणि भूषण रस्त्याच्या कडेला झाला. तो पालखीतून खाली उतरला आणि त्याने त्या माणसाला विचारले, क्यों व्यापारी, क्या माल है? व्यापारी ने त्याला मुजरा केला आणि म्हणाला, नमक है, बेचने के लिए ले जा रहा हूं. ठीक है, तो ऐसा करो, आगे त्रिविक्रमपुर नामक गांव है, वहां चलो, आपकी सब व्यवस्था हो जाएगी. जैसी आज्ञा. भूषण आता घरी आला. आता तो 30 ते 32 वर्षाचा झाला होता. पूर्वीचा राहिला नव्हता. वडील रत्नाकर त्रिपाठी आता फारच थकले होते. अंथरुणावरच पडून होते. भूषण आत आला. मी भूषण, असं त्यांनी वडिलांना सांगितलं. वडील उठले आणि त्यांनी त्याला घट्ट मिठी मारली. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आनंद अश्रूच होते ते. भूषण म्हणाला, भाभी किधर है? ती असेल मागच्या दारात. भूषण पावलांचा आवाज न करता मागे गेला तर वहिनी तिथे तांदूळ निवडत होत्या. गपकन भूषणने उडी मारली आणि त्याने वहिनींचे डोळे झाकले. वहिनी घाबरल्या. कोण आहे, कोण आहे, सोडा मला. भूषणने झपकन त्याचे हात काढले आणि वहिनींना साष्टांग नमस्कार घातला. भाऊजी तुम्ही? अहो केवढे मोठे वाढलात. आम्ही तुमचा खूप शोध घेतला पण तुम्ही कुठेही सापडला नाहीत. आता आलात ते बरं केलं. भूषण म्हणाला, भाभी बारदान हवंय. ते काय तिथे? एक नाही 100 बारदानं हवी आहे. एवढी बारदानं कशाला? असं आणलं तरी काय? भाभी मीठ आणलंय. का हो भाऊजी, माझ्यावरचा राग अजून गेला नाही का?
नाही नाही, उलट तुमच्यामुळे तर मला मिठाची खरी किंमत कळली, जीवनाला दिशा मिळाली आणि परिणामतः मी आज मोठा झालो. हाच महान कवी कविराज भूषण, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अनेक ग्रंथ लिहिले. त्याच्यामुळे त्रिपाठींचं कुळ जगाला माहीत झालं. समर्थ म्हणतात, अशाच पुत्रांमुळे त्यांची कुळे धन्य होतात. आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामी मूळ पदात म्हणतात, सुपुत्र संसारी कुळासी मंडळ, सुपुत्र संसारी कुळासी मंडळ, सुपुत्र संसारी कुळासी मंडळ, वंश उद्धरण हरी भक्त, वंश उद्धरण हरी भक्त, सुपुत्र संसारी कुळासी मंडळ, सुपुत्र संसारी कुळासी मंडळ, कुळासी मंडळ, कुळासी मंडळ. झाले कीर्तन शेवट गोड करात, मनी धरा श्री जानकीच्या वरात, कीर्तन रंगी वाजल वाकड टाळी, नाम घोषे मातृका होळी, कीर्तन कल्याण साम्राज्य सुखराशी, अवघे कुठा बाळा रागवासी, सुख सैता दुखरेता निर्मळ एकांता, कलिमल जाना स्वामी समर्था, सगळे ब्रह्मादिका अंत अनंता, सुखसेता दुखरेता निर्मळ एकांता, कलिमल दहना गहना स्वामी समर्था, सगळे ब्रह्मादिका अंत अनंता, तू आम्हा सर्व जय कृपावंता, जय देव जय करुणाकरा, भारती उभारू सद्गुरु माहेरा, जय देव माहेर माहेर, विश्रांती ठाव शब्दी अर्थ लाभ बोलणे वाव, सद्गुरु प्रसादे सुगम उपाव, रामी रामदासा फला सुभाव, जय देव जय देव जय देव जय देव जय करुणाकरा, भारती उभारू सद्गुरु माहेरा, जय देव कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं मुने, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय, श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, सब संतन की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नवावे, सत्कर्म योगे बळगाल व्हावे, सर्वांगी मंगल पूर्ण व्हावे. जय जय रघुवीर समर्थ. अप्रतिम बुवा, अप्रतिम श्रेयस बुवा. चहा सगळे घेणार ना? चहा नाही पहिला
तुम्ही काही बोला आजचं कसं झालं असं. अरे आम्हाला कुठे देत आहे त्यालाच द्यायचंय. आज त्याने एवढं काही केलंय मान्य संघचालकांच्या हस्ते त्याला देऊया आपण. तुम्ही द्या आणि तुम्ही बोला. फार उत्तम कीर्तन आणि ह्या वयात करणं म्हणजे सर्वात नमस्कार. घरात कोणाकडून हा वारसा आला की त्याच्याकडूनच सुरुवात आहे. त्यांच्याकडून सुरुवात आहे. अप्रतिम. अरे नका काय ते. कारण असं काही सुचणं प्रवाहाच्या विरुद्ध आता जो काही चाललेला आहे डीजे वर नाचायचं